जेबी न्यूज बोईसर में आपका स्वागत है। यदि आपने जेबी न्यूज बोईसर सब्सक्राइब नहीं किया है तो सबसे पहले जेबी न्यूज बोईसर सब्सक्राइब करें और खबरें देखना आरंभ करें। विराज प्रोफाइल्स के खिलाफ फूटा जन आक्रोश, प्रदूषण और स्थानीय रोजगार को लेकर होगी अब आर पार की जंग। मुंबई से सटे पालघर जिले के तारापुर औद्योगिक क्षेत्र MIDC में स्थित दिग्गज स्टील कंपनी विराज प्रोफाइल्स के खिलाफ स्थानीय निवासियों और राजनीतिक दलों ने खुलकर मोर्चा खोल दिया है। कंपनी पर दशकों से भारी प्रदूषण फैलाने और स्थानीय भूमिपुत्रों की अनदेखी करने के गंभीर आरोप लगाते हुए एक विशाल जन आंदोलन की शुरुआत हो गई है। पत्रकार वार्ता के दौरान विराज विरोधी मान और परिसर संघर्ष समिति के पदाधिकारियों में कुंदन संखे, मान ग्राम पंचायत की सरपंच सौभाग्यवती अंजलि, संदीप भंवर, दिमेलो सर, समीर मोरे, सचिन जाधव, प्रशांत पाटिल, भावेश चुरी, सौभाग्यवती नीता काटकर, एडवोकेट राहुल पाटिल, अविनाश पाटिल, मुरेश्वर दौड़ा, एडवोकेट जतिन वर्ठा मंच पर उपस्थित थे। प्रेस वार्ता के दौरान आरोप लगाया गया है कि विराज प्रोफाइल्स पिछले कई दशकों से नियमों को ताक पर रखकर वायु, जल और ध्वनि प्रदूषण फैला रही है। वक्ताओं ने बेहद गंभीर दावा करते हुए कहा कि इस औद्योगिक प्रदूषण की वजह से क्षेत्र में स्वास्थ्य संकट पैदा हो गया है और अब तक सैकड़ों लोग अपनी जान गंवा चुके हैं। रसायनों और धुएं के कारण स्थानीय खेती और प्राकृतिक जल स्रोत पूरी तरह दूषित हो चुके हैं, जिससे किसानों का जीवन संकट में है। जनसुनावणीच रद्द व्हायला पाहिजे। प्लांटला आमचा विरोध आहेच। हा प्लांट आम्ही पुढे मांडणारच आहोत एकत्रितपणे घेऊन नाही, पण ही जनसुनावणीच रद्द व्हायला पाहिजे। कारण जनसुनावणी दोन गोष्टी आम्हाला ग्रामपंचायतीला आणि ग्रामस्थांना पुरेसा कालावधी या प्रोजेक्टचा अभ्यास करण्यासाठी दिलेला नाही, पहिली गोष्ट आहे। दुसरी गोष्ट की ती त्यांच्याच हद्दीमध्ये लावलेली आहे आणि तिसरी गोष्ट मान ग्रामपंचायत ही पूर्णतः पेसा ग्रामपंचायत आहे। सगळं आदिवासी आमचे बांधव तिथे राहतात आणि पेसा ग्रामपंचायतीच्या हक्काची पायमल्ली करून ग्रामसभेला विश्वासात न घेता ही जनसुनावणी आयोजित केलेली आहे। या मुद्द्यामध्ये असल्यामुळे आमचा हा विराज कंपनीला पूर्णपणे विरोध आहे आणि ह्या कंपनीने प्रत्येक वेळेस खात्याला हा हुबेहूब आम्हाला विस्तारीकरण किंवा जनसुनावणी ही रद्द करण्यात यावी एवढं 9 हेक्टर मध्ये असलेल्या विराजच्या प्लांटमुळे होणारं प्रदूषण आणि आता त्याच्यानंतर होणारं 44 हेक्टर मधलं प्रस्तावित जे बांधकाम आहे यामध्ये बहुजन विकास आघाडी त्याचबरोबर स्वतः आम्ही पडगे ग्रामपंचायत पूर्णपणे त्याला विरोध करत आहे। आणि मजा बघा की जे सुनावणी होत आहे म्हणजे ज्याच्या विरोधात सुनावणी होते त्याच्याच घरात जाऊन आम्हाला भांडायचं आहे आणि त्यासाठी आम्ही हा निषेध व्यक्त करतोय की अशी सुनावणी होत नाही की ज्याच्या विरोधात सुनावणी करायची आहे त्याच्याच घरी जाऊन आम्हाला आता सुनावणी करावी लागेल। याच्या एवढं दुर्दैव आमचं नाही असं मला वाटतं। या मान ग्रामपंचायतमध्ये मान आणि वारंगडी या ठिकाणी विराजने जो प्रोजेक्टची प्रस्तावना आणि त्याच्याकरता प्रदूषण मंडळाचं आलेलं पत्रक 8 जानेवारी रोजी होणारी जनसुनावणी ही विराजच्या प्रांगणामध्ये न होता ही आपल्या संभावित शासकीय ग्राउंड असतील, सभागृह असतील या ठिकाणी घेण्यात यावी ही आमची ठोस मागणी असेल। आणि त्याचबरोबर मान ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व निसर्गरम्य जो परिसर आहे त्या ठिकाणी या मोठ्या प्रमाणात घालू इच्छितलेल्या प्रकल्पामध्ये जो होणारा ETP प्लांट असेल त्याच्यामधून निघणारं रासायनिक पाणी असेल हे कुठे विसर्जन केलं जाईल ह्याचं कुठेही नियोजन नाही आणि नियोजन होऊही शकत नाही। म्हणून आमचा या विराज कंपनीच्या प्रोजेक्टला पूर्णतः विरोध असेल। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचा पूर्णपणे निषेध करतो आणि मान ग्रामपंचायतीकडे आम्ही काम करतोय। माझी संघटनाच ऑलरेडी आदिवासी संघटना आहे आणि माझं गाव कुकडे हे महागाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते। मी तेथील जन्मभूमी माझी कुकडे आहे, जरी माझी कर्मभूमी इथली असेल तरी आमचा ह्या कंपनीला पूर्णपणे विरोध आहे। मुळात त्याचे विस्तारीकरणाचा विरोध आहेच, पण त्याच्या अगोदर त्याच्या पूर्वी जो तिथे प्रोजेक्ट चालू त्यालाही विरोध आहे। कारण की पूर्ण जलस्रोत हा खूप दूषित झालेला आहे। तिथे जर बोरवेल मारला तुम्ही आज तरी तिथे लाल पाणी निघते, ते मागे यांनी दाखवून दिलंय। म्हणजे जगण्याचा जो अधिकार आहे, जो आपल्याला संविधानाने जगण्याचा अधिकार आहे दिलेला आहे, तोच ऑलरेडी ह्या कंपनीने हिरावून घेतलेला आहे। मुळात ह्या विषयावरती कलेक्टर मॅडमकडे आम्ही आज बोलत असताना मॅडमच्या तोंडून एक शब्द निघाला की ग्रामपंचायत काही ठराव देते। मुळात हा तसं पाहिलं ते पेसा ग्रामपंचायतचा अपमान आहे। आज पेसा ग्रामपंचायतचा कायदा जो 96 ला 1996 ला
त्या कायद्यामध्ये पूर्णपणे दिलेलं आहे की तेथील असलेली जी आदिवासी जमात आहे त्यांना 100% निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि सर्वोच्च ग्रामसभा ही सर्वोच्च, तुम्ही जर आदिवासीच्या संदर्भामध्ये जर समता जजमेंट जर तुम्ही वाचला सुप्रीम कोर्टाचा नियमगिरी सारखं तुम्ही जर जजमेंट वाचलं तर त्याच्यामध्ये ग्रामसभेने विरोध केला म्हणून सुप्रीम कोर्टाने ते प्रोजेक्ट मोठमोठे नाकारलेले आहेत. म्हणजेच पेसा ग्रामसभा ही सर्वोच्च आहे, याच्या पुढे न विधानसभा न लोकसभा कुणीही नाही. म्हणून जर ग्रामसभेने जर विरोध केलेला आहे, समजायचं तिथे कुठलाही प्रोजेक्ट होता कामा नये, आमचा पूर्णपणे विरोध आहे. आणि जर ग्रामसभेला डावलून जर हा प्रोजेक्ट राबवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मोठं जन आंदोलन तर करणारच, परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये जाऊ. धन्यवाद. विराजचा जो इतिहास आहे तो खूप भयानक आहे, भयंकर आहे. मामाजीला कुठल्याही कायद्याची भीती राहिलेली नाही आहे. विराजमध्ये होणारे अपघात, विराजचं असणारं प्रदूषण हे फक्त आणि फक्त पैशाने विकत घेतलं जातं. ज्या ज्या वेळेला इथला माणसाचा जीव गेलाय त्या वेळेला अगदी गेंड्याच्या कातडीचे असलेले हे विराज प्रशासन यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. आणि ही दहशत सामान्य नागरिकांमध्ये आहे की मामाजी का कोई कुछ उखाड नाही सकता. आणि म्हणूनच आम्ही सगळे एकत्र आलोय की जर तुम्हाला इथल्या लोकांची ह्युमन लाईफची व्हॅल्यू नाही आहे, तुम्ही आधी जे प्रोजेक्ट इथे जो अस्तित्वात आहे त्याच्यामध्ये महिन्याला 1000 टन नायट्रिक ऍसिड वापरलं जातं त्यांच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये आणि त्याच्यापासून निघणारं जे इन्फ्लुएंट आहे ते पूर्ण ऍसिडिक आहे. त्याच्यामुळे तिथला जलस्रोत पूर्ण खराब झालेला आहे, जमीन खराब झालेली आहे, डोंगर खराब झालेला आहे, शेती खराब झालेली आहे. ह्याच्या पुढे तिथे म्हणजे बोईसरला MIDC मुळे दूषित वातावरण आहे. लोक ईस्टला राहायला गेली, बंगले बांधले, फ्लॅट घेतले आणि संपूर्ण ईस्ट विराज कंपनीने बर्बाद केलं. आता हे जे एक्सपान्शन आहे हे इतकं मोठं आहे की पुढे ज्यांच्या बिल्डिंग मध्ये डायरेक्ट त्यांच्या घरामध्ये हे वायू प्रदूषण जाणार आहे. पिण्याच्या पाण्याची तर समस्या खूप मोठी आहे आणि आपलं असलेलं जे आता चांगलं पिण्याचं पाणी आहे हे पूर्ण पाणी कंपनी वापरणार आहे. म्हणजे जर चुकून हे जर एक्सपान्शन झालं तर ईस्टच्या जेवढी पण आजूबाजूची परिसरातली गावं आहेत त्यांचं जीवनमान संपूर्ण बर्बाद होणार आहे. मी नम्र विनंती करेन, कुठलेही आमिष दाखवून जर विराजने आपल्या सगळ्यांना विकत घ्यायचा प्रयत्न केला, मॅनेज करायचा प्रयत्न केला तर माणुसकी म्हणून एक आपल्याला जो जगण्याचा हवा पाणी आपण कुठूनही बनवू शकत नाही. मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, ह्यांच्या आमिषाला ह्या वेळेला बळी पडू नका. ह्या वेळेला ह्या प्लांटचं एक्सपान्शन अजिबात होता कामा नये, काही झालं तरी चालेल. धन्यवाद. त्यांच्याबरोबर जो MOU झाला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं लिहिलेलं आहे की ह्या भागातला जो ट्रायबल आहे, जो आदिवासी समाज आहे, यांचं जे स्थलांतर होतं ते रोखण्यासाठी म्हणून हा प्रोजेक्ट आणतोय आणि तिथे 3500 लोकांना तिथे आपण रोजगार देणार. तर आपला सर्वांना इतिहास माहिती आहे की इथे विराजमध्ये स्थानिक लोकांना किती प्राधान्य दिलं जातं. म्हणजे एकीकडे तुम्ही दाखवता की स्थानिकांना आम्ही रोजगार देऊ. आता ह्याच्यासाठी 4200 लिटर KLD म्हणजे किलो लिटर पर डे म्हणजे 42 लाख लिटर पाणी रोजचं लागणार आहे. मग ते त्याच्यावर जी प्रक्रिया होईल स्टीलवर त्याच्यातून निघणारं डिस्चार्ज वॉटर कुठे जाणार आहे. त्यांनी सांगितलंय की जे 41 हेक्टर आम्ही संपादित करणार म्हणजे 103 एकर जागा जवळजवळ तिथे संपादित करून त्याच्यावर प्रोजेक्ट करणार, त्याच्या बाहेर एक थेंब सुद्धा जाऊ देणार नाही असं त्यांनी त्याची माहिती दिली आहे. पण विराजचा तुम्ही इतिहास बघितला तर बघा ना काय आहे. आज रस्त्यावर त्यांच्या गाड्या चालतात, त्याच्यातनं पण त्या कोणत्या परिस्थितीत असतात आणि इथले जे प्रशासकीय अधिकारी आज त्यांना पाठीशी घालत आहेत त्यांची जिम्मेदारी काय. MPCP त्याचे रूल्स फॉलो करते का. त्याच्यामुळे आम्हाला आता नाईलाजाने हा आमचा विकास नको आहे आम्हाला इथे बस झाला केला तेवढा. आशियातली सर्वात मोठी वसाहत आहे, औद्योगिक वसाहत, त्याचे दुष्परिणाम आम्ही भोगतोय. आम्हालाच कुठेतरी स्थलांतर इथून व्हावं लागेल आणि जर ते टाळायचं असेल तर आम्हाला आता प्रखरतेने या लढ्यात उतरायचं आहे आणि तुमची सर्वांची पत्रकार बंधूंची सुद्धा आम्हाला साथ द्यावी. आम्ही तर अक्षरशः विराजच्या आता बारीपाडा आमच्या इथे डुंगल्या ग्रामपंचायत विराज आहे, तिथला नाला त्यांनी पूर्णतः प्रदूषित केलेला आहे. तिथे तीव्र विरोध आहे. जर आमचा आवाज ऐकला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि ही सर्वस्व जबाबदारी विराज कंपनीची राहील. ही कंपनी रोजगार देणारी नाही तर माणसं मारणारी कंपनी आहे आणि उद्या उठून जर काही झालं तर आम्ही रस्त्यावर येऊ आणि हे आंदोलन तीव्र करू. आणि तो 2012 हिअरिंग झाली होती त्यानुसार तो प्रोजेक्ट आला. त्याच्यानंतर आतापर्यंत त्याला प्रोजेक्शन सुद्धा ग्रामपंचायतीला मिळालेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी आश्वासन जे दिले होते की ग्रामपंचायतीला 10 कोटीचा सहकार देऊ, त्यातून 10 रुपये सुद्धा ग्रामपंचायतीला पोहोचले नाही.
दुसरी गोष्ट की त्यांनी जो रोजगाराचा दावा केलेला आहे, मला असं वाटतं की ग्रामपंचायतमधून एकही माणूस परमनंट नाही, शाश्वत रोजगार त्यांनी दिलेला नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की त्याची मनमानी म्हणजे त्याची मनमानी बघून त्याची जी आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळालेली आहे आणि त्यामुळे आता त्याचं जे एक्सपान्शन होणार आहे त्या विराज कंपनी आणि इथला उद्योग समूह हा कोणाकरताही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून विराज उद्योग समूह या तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये आपले कारखाने चालवतो आणि ह्या होणाऱ्या प्रदूषणापैकी जवळपास 30 ते 40% प्रदूषण ज्यांच्या माध्यमातून होत असेल त्या उद्योग समूहाचं नाव आहे विराज उद्योग समूह. दुसरा विषय येतो की जेव्हा एखादा उद्योग समूह क्रिएट होतो त्यावेळेला त्यावर लोकांची अपेक्षा असते की रोजगार दिला पाहिजे. संबंधित तारापूर औद्योगिक वसाहत आणि जे काही उद्योग बोईसर पूर्वेला सुरू आहे त्याच्यामधून साधारणतः 8 ते 10 हजार लोक कामं करतात आणि ह्या 10,000 लोकांचा जर आपण मागोवा घेतला तर स्थानिक तिकडे 1% स्थानिक भूमिपुत्र काम करत नाही हे वास्तव आहे. म्हणजे आतापर्यंतचा विराज उद्योग समूहाचा जर आपण इतिहास बघितला तर त्यांनी कुठल्याच रूपाचा रोजगार या आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना दिलेला मिळत नाही. 2012 मध्ये जेव्हा जनसुनावणी आपल्या शाळेमध्ये तुमच्या सर्वांचे तुम्ही तिथे उपस्थित होता त्यावेळेस झाली होती आणि त्यावेळेला विराज उद्योग समूहाने सर्वांना हे आश्वासित केलं होतं की आम्ही या भागाचं कुठलीही नैसर्गिक हानी करणार नाही. आम्ही या भागामध्ये रोजगारामध्ये पहिला अधिकार हा या गावातील आजूबाजूच्या परिसरातील त्या संबंधित गावातील आणि पंचकृषीतल्या गावातील जनतेचा असेल. आणि तिसरं आश्वासन दिलं होतं 10 कोटीचा CSR. हे स्वतः मामाजीने तिकडे घोषणा केली होती आणि त्यावेळेला आम्ही तिकडे होतो की तो अनुभव सांगत होतो की विराज उद्योग समूहाचा अनुभव एवढा वाईट आहे त्याच्यावर त्यांनी सांगितलं आता आमच्याकडून अशी कुठलीच गोष्ट होणार नाही. 2012 नंतर 2026 उजाडलंय परंतु या विराज उद्योग समूहामध्ये केवळ आणि केवळ प्रदूषण निर्माण केलं गेलं, नैसर्गिक स्रोत बिघडवले गेले. ज्या गोष्टींचा उल्लेख केला की जे नैसर्गिक फ्लो आपल्या गावागावांमधून आहेत त्या गावागावांचे सर्व नैसर्गिक स्रोत हे प्रदूषित झालेले आहेत. आज अशी परिस्थिती आहे की जे काही पाटाचं पाणी येतं त्या पाटाचं पाणी उचलण्याचं काम पण विराज उद्योग समूह करतो आणि त्या गावामध्ये अजूनही आज आपण बघतो की वेगवेगळ्या योजनांचा बोलबारा उडालेला आहे, जल जीवन असेल किंवा अजून असेल. म्हणजे लोकांना जो मार्ग आहे तो फक्त ज्या जलस्रोताचाच मार्ग आहे तोही प्रदूषित करण्याचं काम, लाखो लिटर पाणी या जमिनीमध्ये मुरवण्याचं काम काही लोकांना हाताशी घेऊन हे विराज उद्योग समूह करते हे नाकारू शकणार नाही. आता विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून बोईसर पूर्वेला एक जनसुनावणी आयोजित केलेली आहे आणि ही जनसुनावणीच्या विरोधामध्ये आणि विराजचा प्रकल्प आहे याच्या विरोधामध्ये आज विराज विरोधी मान आणि परिसर संघर्ष समितीच्या माध्यमातून आजच्या आम्ही आंदोलनाचं अस्त्र आम्ही उगारलं आहे. त्याचं कारण हेच आहे कारण विराज उद्योग समूहाने गेल्या अनेक दशकांपासून या तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषणाच्या माध्यमातून लोकांचं जीवन हे पूर्णपणे जीवन असह्य केलेलं आहे. आज आपण बघतो वेगवेगळ्या होणाऱ्या त्यांच्या प्रक्रियेतून शेकडो लोकांचा जीव आतापर्यंत विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून गेलेला आहे. केवळ हेच नाही त्यांच्याकडे चालणाऱ्या शेकडो ट्रान्सपोर्टच्या गाड्यांच्या माध्यमातून जे काही खिळे बाहेर पडतात किंवा जे उत्पादन खाली पडतं त्याच्यातून पण शेकडो वाहनांना नुकसान झालेलं आहे. राहिला विषय रोजगाराचा तर जी विराज या उद्योग समूहाचं उद्दिष्ट लोकांना रोजगार देण्याचं ठेवते ती एवढी फसवं सांगते लोकांना आणि तो फसवा करार केलेला आहे MOU सरकारसोबत. तो मला वाटतं त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही त्याच्यामध्ये अंधारात ठेवलंय आणि मी या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री साहेबांनाही सांगतो आणि शासनाला सांगतो की या विराज उद्योग समूहाच्या इकडे जवळपास 6 ते 7 युनिट्स आहेत. त्याच्यातून 8 ते 10 हजार तिकडे लोक कामं करतात. याच्यापैकी 10,000 रोजगार असतील तर 9,500 लोक ही सर्व बाहेरची आहेत. त्यांचा या भागाशी काही एक संबंध नाही. उलट लोकल आडनावं दिसली तर ती लोक कामावर घेत नाही ही परिस्थिती आहे. त्यामुळे ज्या आदिवासी क्षेत्रामध्ये पेसा क्षेत्रामध्ये हे उद्योग समूह येण्याचं त्यांचा कन्सेप्ट आहे त्या ग्रामपंचायतीने बाजूलाच माझ्या सरपंच बसलेला आहे त्यांनी या पूर्ण प्रकल्पाला विरोध केलेला आहे. ग्रामसभेचा ठराव झालेला आहे आणि मी शासनाला विनंती करतो की जनसुनावणीचा अर्थ असतं जनतेचा आवाज ओळखून त्या प्रकल्पाचा नियोजन करणं. तर ती जनसुनावणी कुठे ठेवलेली आहे? त्याच्या उद्योगात ठेवलेली आहे. म्हणजे पहिलं हे महाराष्ट्राचं उदाहरण असेल की ज्या उद्योगाला परवानगी हवी त्या उद्योगामध्येच परवानगी. म्हणजे त्याला
तो खरं की खोटं हे ठरवण्याचा अधिकार त्याच्याच उद्योगात आपण देतोय. म्हणजे सुद्धा जज चोराच्या घरी चाललेला आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या आजच्या पत्रकार परिषदेतून आम्ही सर्वपक्षीय मान बचाव संघर्ष समिती यांच्यासोबत आम्ही स्ट्रॉंगली उभा आहोत. कारण स्थानिक भूमिपुत्र हा जगला आणि पर्यावरण जगलं तर आम्ही जगू. खूप काही विकास त्याच्या पलीकडे पालघर जिल्हा चाललाय, परंतु एवढाही म्हणजे विकास हा अतिरेक होऊ नये की जिकडे आमचं पर्यावरण आरोग्य धुवून निघेल आणि आम्हाला आमचं आरोग्य वाचवण्याकरता आम्हाला विस्थापित व्हावं लागेल. स्थानीय निवासियों का कहना है कि कंपनी के आसपास रहना अब नरक जैसा हो गया है. आंदोलन का दूसरा सबसे बड़ा कारण रोजगार में होने वाला भेदभाव भी है. वर्तमान में कंपनी में लगभग 10 से 15 हजार कर्मचारी कार्यरत हैं, लेकिन इनमें से 95% लोग बाहरी राज्यों से हैं. इस कंपनी में स्थानीय आदिवासियों और शिक्षित युवाओं को दरकिनार किया जा रहा है. आरोप लगाया गया है कि विराज कंपनी ने वर्ष 2012 में सरकार के साथ किए गए MOU समझौता ज्ञापन में रोजगार देने के जो वादे किए थे वे केवल कागजी थे और इसमें प्रशासन व मुख्यमंत्री को गुमराह किया गया है. विराज कंपनी के बड़े पैमाने पर विस्तार को लेकर 8 अप्रैल को आयोजित होने वाली जनसुनवाई विवादों के घेरे में आ गई है. इस विरोध के लिए एक संघर्ष समिति की स्थापना की गई है. इस समिति का आरोप है कि जनसुनवाई कंपनी के परिसर के भीतर आयोजित करना अनुचित है. इससे निष्पक्षता पर सवाल उठते हैं. विराज विरोधी मान और परिसर संघर्ष समिति ने प्रशासन से इस जनसुनवाई की तारीख और स्थान को तत्काल रद्द करने की मांग की है. आंदोलनकारियों ने स्थानीय प्रशासन और संबंधित सरकारी विभागों पर तीखा हमला बोला है. उनका आरोप है कि कंपनी के रसूख के आगे प्रशासन नतमस्तक है और बार बार शिकायतों के बावजूद कोई ठोस कार्रवाई नहीं की जा रही है. वक्ताओं ने स्पष्ट शब्दों में कहा कि प्रशासन कंपनी द्वारा मैनेज कर लिया गया है. विराज विरोधी मान और परिसर संघर्ष समिति ने महामोर्चा की तैयारी शुरू कर दी है. इस मुद्दे पर पालघर की राजनीति भी गर्मा गई है. शिवसेना शिंदे गट, बहुजन विकास अघाड़ी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना और कई स्थानीय ग्राम पंचायतों ने राजनीति से ऊपर उठकर हाथ मिला लिया है. विराज विरोधी मान और परिसर संघर्ष समिति ने आने वाले शनिवार को एक विशाल मोर्चा निकालने का निर्णय लिया है, जिसमें आदिवासियों को बड़े स्तर पर इकट्ठा करने का भी कहा है. पत्रकार वार्ता के दौरान पत्रकारों ने विराज विरोधी मान और परिसर संघर्ष समिति के पदाधिकारियों से जब सवाल पूछे कि क्या इस विराज कंपनी का भी वाडवण बंदरगाह की जैसा होकर रह जाएगा या फिर कड़े विरोध के चलते विस्तार को रोका जाएगा. इस पर विराज विरोधी मान और परिसर संघर्ष समिति के पदाधिकारियों का कहना था कि उनका काम विरोध करना है, वे आखिर तक विरोध करते रहेंगे. विराज विरोधी मान और परिसर संघर्ष समिति के पदाधिकारियों ने कहा कि वे इस मामले को लेकर मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री और उद्योग मंत्री से भी मुलाकात करके विराज कंपनी द्वारा किए गए झूठे वादे, कंपनी की तानाशाही और दादागिरी के बारे में भी बताएंगे. स्थानीय नेतृत्व का कहना है कि यदि विकास की कीमत लोगों के स्वास्थ्य और पर्यावरण को नष्ट करके चुकानी पड़े तो उन्हें ऐसा विकास मंजूर नहीं है. अगर भूमिपुत्र ही सुरक्षित नहीं रहेंगे तो इन बड़ी फैक्ट्रियों का क्या फायदा. हमें रोजगार के साथ साथ स्वच्छ हवा, स्वच्छ वातावरण और शुद्ध पेयजल चाहिए, पर मौत का सामान नहीं. ये विरोध अब केवल एक फैक्ट्री के खिलाफ नहीं, बल्कि जल, जंगल, जमीन और स्थानीय अस्मिता की लड़ाई बनता जा रहा है. अब देखना ये है कि प्रशासन और सरकार इस बढ़ते जन दबाव पर क्या रुख अपनाती है. देखते रहें JB न्यूज़ बोईसर, जो हकीकत दिखाता है.